हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? आम्ही आशा करतो तुम्ही मजेत असताल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहे. गरम पाणी पिण्याचे जे सर्व फायदे मी आज तुम्हाला सांगणार आहे ते सांगितले की ते खूप करण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संशोधन झालेले आहे. त्यामुळे या फायद्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. तर चला, आज आपण वेळ न घालवता डिटेल मी सांगणार आहे तुम्हाला. पण अजून तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स, तुम्ही सर्व सकाळी उठल्या उठल्या काय पिता? मला माहित आहे तुमच्या 90% लोक हेच उत्तर देतील की आम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पितो. मग आता जास्तीत जास्त लोक सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पितात. तुम्हाला माहिती आहे उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिल्यामुळे तुम्हाला गॅसचा, अपचनाचा, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिल्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस थकवा जाणू शकतो. म्हणून जर तुम्हाला ती घाण सवय असेल तर सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी प्यायची, तर ती सवय लवकरात लवकर सोडून द्या. सकाळी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी जर तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी पिले तर ते कोमट पाणी पिले तर ते अमृतासारखं काम करेल. गरम पाणी पिल्यामुळे तुमची फक्त पाचन संस्था चांगली होणार नाही तर तुम्ही स्वतःला बऱ्याचशा आजारापासून वाचू शकाल. जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास गरम पाणी प्याल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर एनर्जेटिक राहाल आणि तुमचा संपूर्ण दिवस खूप चांगला जाईल. तर चला, डिटेल्स मध्ये एक एक करून मी समजून घेऊ. उपाशीपोटी गरम पिण्याचे फायदे एकेकानंतर समजून घेऊया. तर पहिला फायदा आहे पाचन तंत्र चांगलं राहते. सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 ग्लास गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील जे विषारी घटक असतात ते बाहेर पडायला मदत होते. त्याचबरोबर आपण जे जेवण करतो ते सर्व जेवण आपल्याला रात्रीच्या रात्री पचत नाही. त्याचप्रमाणे बरेच तुकडे आपल्या पोटामध्ये तसेच बाकी राहतात. आपण रात्री खाल्लेले अन्नाचे तुकडे जसेच्या तसे पोटात राहिल्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या निर्माण होतात. न पचलेल्या अन्नामुळे आपल्याला गॅस, अपचन, ऍसिडिटी आणि बऱ्याचशे आजाराचा सामना करावा लागतो. सकाळी सकाळी उठून 1 ग्लास उपाशीपोटी कोमट पाणी पिल्यामुळे हे अन्नाचे बारीक तुकडे असतात ते बाहेर फेकायला मदत होते आणि यामुळे आपली पचन संस्था मजबूत होते आणि आपले शरीर ऍक्टिव्ह होते. त्यामुळे सकाळी सकाळी गरम पाणी पिल्यामुळे आपल्या मेंदूकडे ऊर्जा जाते आणि मेंदूची आपली जे पचन संस्था आहे ते खूप चांगल्या प्रकारे होते. पचन संस्था चांगली असल्यावर आपल्या पोट आहे ते चांगल्या प्रकारे साफ होते. त्यामुळे आपल्याला भूक चांगल्या प्रकारे लागते आणि आपल्या हातांची हालचाल ती पण चांगल्या प्रकारे होत असते आणि यामुळे आपले संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक फील करतो आणि आपला पूर्ण दिवस चांगल्या प्रकारे जातो. त्यानंतर गरम पाणी पिण्याचा दुसरा फायदा आहे ते सांधेदुखी कमी होते. गरम पाणी पिल्यामुळे सांध्याचे मध्ये चिकटपणा आहे तो वाढतो आणि मग आपल्याला चालायला सोपं जातं. गरम पाणी पिल्यामुळे सांध्यामध्ये जे सूज आलेली असते ती कमी होते आणि त्याचबरोबर शरीरात वाढलेलं युरिक ऍसिड सुद्धा कमी होतं. मग म्हणजे सांधेदुखीचा त्रास असेल तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास गरम पाणी प्या, त्यामुळे तुमचा आजार कमी होईल. त्यानंतर तिसरा फायदा आहे तो हृदय आणि रक्ताचं संचालन चांगल्या प्रकारे राहते. सकाळी सकाळी उठून उपाशीपोटी गरम पाणी पिल्यामुळे आपलं जे शरीरातील नसा आहेत ते प्रसरण पावतात. त्यामुळे आपल्या शरीरात जे रक्ताचं संचालन आहे ते चांगल्या प्रकारे होत असतं. गरम पाणी पिल्यामुळे हृदयाचे जे मसल चांगल्या प्रकारे राहतात आणि शरीरातील आपले अवयव बी चांगल्या प्रकारे काम करतात.
ज्या लोकांना हृदयाचा आजार आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, त्यांनी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी 1 ते 2 ग्लास गरम पाणी नक्की पिलं पाहिजे. गरम पाणी पिण्याचा चौथा फायदा आहे, आपला जो मेंदू आहे तो उत्तमरित्या काम करत असतो. 2019 मध्ये झालेल्या एका स्टडीमध्ये सांगण्यात आलेले आहे की जे लोक दररोज गरम पाणी पितात त्यांचा जो मेंदू आहे तो चांगल्या प्रकारे काम करत असतो. दररोज गरम पाणी पिणाऱ्या लोकांना शरीराची ताकद बी चांगल्या प्रकारे राहते आणि आपलं शरीर एकाग्र राहतं. त्यानंतर गरम पाणी पिण्याचा पाचवा फायदा आहे, किडनीचे आजार ह्याच्यामुळे होत नाहीये. सकाळी सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा आपल्या किडनीवर खूप चांगला परिणाम होतो. आपली जी किडनी आहे ते स्वस्थ राहते. गरम पाणी पिल्यामुळे आपण किडनी पासून होणाऱ्या सर्व आजारापासून दूर राहतो. जेव्हा आपण मोठ्या ग्लासामध्ये पाणी पितो तेव्हा किडनीला शरीरातील विषारी घटक बाहेर फेकायला मदत होते. आपली किडनी आपल्याला स्वस्थ ठेवण्यासाठी जास्तीत जास्त गरम पाणी पिलं पाहिजे. त्यानंतर 6वा आहे, गरम पाणी पिल्यामुळे सांध्याचा त्रास कमी होतो. तुम्ही जर रेग्युलर गरम पाणी प्याल तर तुम्हाला सांध्याचा त्रास कधीही होणार नाही. जर तुम्हाला सांध्याचा त्रास असेल तर तुम्ही दररोज गरम पाणी पित जा. गरम पाणी पिल्यामुळे तुमचा जो बंद झालेलं नाक आहे ते ओपन होईल आणि तुमचा जो त्रास आहे कमी होईल. जर तुम्हाला सारखा सांध्याचा त्रास असेल तर जास्तीत जास्त गरम पाणी पित जा. आणि पाणी एकदाच पिऊ नका. पाणी पिताना गुटगुट करून प्यायचं. आणि पाणी पित असताना एक तोंडामध्ये ठेवायचं आणि गुळण्या करू प्यायचं पाणी. त्याच्यामुळे खूप फायदा होते शरीराला. कारण आपल्या तोंडातली जे लाळ आहे ते लाळ आपल्या शरीरात जाणं फार महत्वाचं आहे.